नीट पेपर फुटीच्या आंदोलनानंतर अभिजित दिपके यांनी आपला मोर्चा आता गावातील सरकारी शाळांकडे वळवलाय। स्वातंत्र्याच्या 80 वर्षात ग्रामीण शाळा दुर्लक्षित राहिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी 15 ऑगस्ट पासून विशेष मोहीम सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे। नवीन संसद आणि घरं बांधली जातात, मात्र शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आणि सवालही त्यांनी उपस्थित केलाय। 80 साल में हम लोगों ने गांव में जो स्कूल होते हैं उन पर ज़रा भी काम नहीं किया है। हमने नई पार्लियामेंट बना दी, नया पीएम हाउस बना दिया, तो हम नए स्कूल्स क्यों नहीं बना पाए हमारे गांव में? क्या हमारे गांव में जो किसान और मजदूर के बच्चे पढ़ते हैं उन स्कूलों में, क्या उन्हें हम अपने देश का भविष्य नहीं मानते? तो आइए एक साथ मिलकर हम एक प्रॉमिस करते हैं सभी बच्चों से जो गाँव में रहते हैं कि हम उनके स्कूल ठीक करेंगे। एक साथ मिलकर हम ये कर सकते हैं। अगर हम सारे लोग कलेक्टिवली साथ में आकर काम करें, एक्ट करें, सो आई एम वेरी श्योर कि हम हमारे गांव के स्कूल बिल्कुल ठीक कर सकते हैं। 15 ऑगस्टचा दिपकेंचा प्लॅन काय आहे तर सरकारी शाळांसाठी मोहीम सुरू करणार आहेत। शाळांमध्ये जाऊन सोयी सुविधांचीही पाहणी केली जाईल। हिंगोलीत सरपंचांना शाळा दुरुस्तीचीही मागणी केली जाईल। त्यासोबत पालकांना शाळेचं सोशल ऑडिट करण्याचा सल्ला दिला जाईल। सुविधा नसतील तर व्हिडिओ काढायचे आणि फॉर्म भरायचे असंही आवाहन केलं जाईल। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।